प्रथम तर मी खरं तर आज आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. अतुंग असं नेतृत्व या राज्याला बऱ्याच कालावधीनंतर लाभलेलं आहे. आज राज्याची दिशा मी जरी विरोधी पक्षात आघाडीत होतो, 14 नेता म्हणून होतो, परंतु म्हणजे राज्याच्या हिताकरता, राज्याच्या दूरदृष्टीसाठी काय आवश्यक आहे, पायाभूत सुविधापासून तर येणाऱ्या बदलत्या औद्योगिक, शैक्षणिक किंवा सगळ्या वातावरणाचा वेध घेत राज्याच्या ह्या सगळ्या विकासात्मक कामाला प्रचंड गती केली दिली. 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात त्याला फार मोठी पिछाड झाली. आता पुन्हा त्यांना संधी मिळालेली आहे. मला वाटतं त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं जे काही वक्तव्य, जे काही प्रतिक्रिया मला वाटतं पवार साहेबांनी दिल्या असेल, उद्धव साहेबांनी दिल्या असेल, म्हणजे मला आनंद याचा गोष्टीचा आता आहे की आता त्यांनी मान्य देवेंद्रजीचं आता नेतृत्व आता मान्य केलेलं आहे किंवा आता मान्य केलंच पाहिजे. त्याच्याशिवाय त्यांनाही पर्याय नाही, महाराष्ट्राला पर्याय नाही, हे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे. पाहिलं तर गेल्या 2.5 वर्षात वेगवेगळ्या महायुत्या, महाविकास आघाडी असे वेगवेगळे सगळं काही पाहिलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका या निवडणुकीत या सगळ्या वक्तव्यांमुळे नवीन काहीतरी वाटचाल सुरू झाली महायुतीची एखाद्या भव्य. असं आहे की तो अधिकार सरमारा नाही आहे. पक्ष संघटनेचं, पक्ष नेतृत्वानं या सगळ्या युतीबद्दलचे निर्णय करत असतात. परंतु मला व्यक्तिशः खात्रीने आम्ही स्वतः मान्य देवेंद्रजींनी मी सांगितलेलं आहे की महायुती म्हणून आपण नगर जिल्ह्यामध्ये निवडणूक लढणार, अहिल्यानगरमध्ये निवडणूक लढू आणि या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका 100% भाजपाचा झेंडा त्या ठिकाणी लागणार आहे, महायुतीचा झेंडा लागणार आहे, असा मी त्यांना सांगितलेला आहे. आता शेवटी अंतिम निर्णय त्यांनी घ्यायचा. उद्धव ठाकरेंनी ज्यावेळेस मनोगत व्यक्त केलं त्यात त्यांनी सांगितलं की भविष्यात देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रीय पातळीवर मोठी संधी आहे, कुठेतरी महाराष्ट्रातून त्यांना तिकडे पाठवण्याची तयारी सुरू झाली असं एकंदर दिसतंय. असं आहे की उद्धवजींच्या मनात काय मला माहित नाही, परंतु आज महाराष्ट्राच्या एकूण राजकारण म्हणणार नाही, महाराष्ट्राच्या एकूण विकासात्मक एकूण प्रक्रियेमध्ये आज त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे, जो पुढाकार घेतलेला आहे, मला वाटतं आतापर्यंत कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये ते आपल्याला पाहायला मिळालं. मी कधी एकदा मुद्दाम मी त्यांना इथे भेटून त्यांना म्हटलं होतं, यू आर डिफरंट ब्रीड ऑफ पॉलिटिशियन. कारण इतका आर्टिक्युलर प्लॅनिंग आहे, दूरदृष्टी आहे आणि त्याच्यातून एकच ध्यास आहे, राज्याच्या विकासाचा आहे, राज्याच्या सर्वांगीण विकासाचा आहे, प्रत्येक समाज घटकाला त्यात सामावून घेण्याचा आहे, उद्याच्या तरुण पिढीच्यासाठी भविष्य देणारा आहे. मग तेवढं इतकं मोठं नेतृत्व महाराष्ट्रात लाभलेलं आहे आणि इतक्या कमी वयामध्ये मला वाटतं महाराष्ट्राला त्यांची गरज आहे आणि महाराष्ट्राचा निश्चितपणे पुढच्या येणाऱ्या भविष्यकाळातला वेध घेत असताना राज्य फार पुढे जाईल असा मला विश्वास आहे. माझ्या मनापासून त्यांना आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. महाविकास आघाडीचे 2 सर्वोच्च नेते जर फडणवीसांची तारीफ करत असेल तर काँग्रेसची आता कुठेतरी अडचण होणार आहे. नाही तर तो त्या महाविकास आघाडीच्या लोकांनी त्यांचा जो आज एकामेकाबद्दलचा विश्वास, जो गैरविश्वास निर्माण झालेला आहे, त्यांनी जो दुरुस्त करायचा आहे. आमच्या महायुतीमध्ये तर काही प्रश्न नाही आहे, परंतु मला वाटतं ही जी काही यांनी जे प्रतिक्रिया दिलेल्या आहेत या नेत्यांनी, तर तो मला कोणत्या संदर्भाने दिल्या आहेत त्याची मला कल्पना नाही. परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शेवटी देवेंद्रजींचं नेतृत्व शिवाय पर्याय नाही हे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.